चल ढूंढ लाए सारी मासूम सी खुशियाँ चल So hello, good morning guys, this is Shubh Shivarkar and you are watching the Shubh Shivarkar vlogs with another episode, with another vlog म्हणा, episode म्हणा, काही पण म्हणा, another BT म्हणा, काय पण विषय. वाजलेत किती माहिती आहे का तुम्हाला दाखवतो, वाजलेत आत्ता दाखवायला यायचा टाईम आहे का नाही, 7:30 वाजलेले आहेत सकाळचे. खरंच 7:30 वाजलेले आहेत. तुम्हाला खोटं वाटेल थांबा, तुम्हाला वाटतंय ते उठत नाही वर्ग सकाळच्या बरी, दिसले का? 7:30 वाजलेले आहेत आणि मस्त नहा धोके निघालोय आपण फिरायला. कुठं चाललोय बघत राहा, मगच कळेल तुम्हाला. नाही तर तुम्हाला आत्ता सांगितलं की तुम्ही कळटी डायरेक्ट दुसऱ्यांचा व्लॉग जाऊन बघताल. त्याच्या आधी सबस्क्राईब करा, मग तुम्हाला सांगतो मी कुठं चाललोय. हिंट देतो थांबा तुम्हाला. ते 37 मिनिटात तुम्हाला कळेल. 18 किलोमीटर राहिलेलं आहे. 37 मिनिटात तुम्हाला कळेल आपण कुठं चाललेलो आहे. सो स्टे ट्यून, बघत राहा. काय आज काय होते, आज काय कुठं होते, कोणासोबत भांडणं होते आहेत का काय होते, सगळं कळेल तुम्हाला आज. Whispered promises straight to my heart. I'd never noticed, but you were never there, you were never there. Hey, you gave me roses, set me apart. कशा चढाऊ गाडी लावली काय, दरवाजा बी उघडा ना, अवसर नाही अंगात. सो काही जरा ब्रेकफास्ट करायला थांबलेले. ब्रेकफास्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो कुठं चाललोय आपण. झालेलं आहे ब्रेकफास्ट, आता निघालेलं आहे. सो गाईज बावधनमध्ये आत्ता आपण एक छोटंसं काम आहे माझं, ते काम करायचं आहे. आपण घरासाठी नाही का मग मार्बल आणि ग्रेनाईटचा अजून चालू आहे ना आपलं पाहणं, त्या वर्क रिलेटेड चालतो. ते काम करतो आणि तिथून पुढं मग एका ठिकाणी निघायचं आहे. मग दाखवतो तुम्हाला कुठं फिरायचं जातो आहे आपण. आपलं कसं असतं माहिती आहे ना, काम पण करतो आपण आणि फिरतो पण, दोन्ही कामं एक साथ करतो. मल्टी टॅलेंटेड बोलते. तर मग आलो आहे त्या ग्रेनाईटच्या शॉप बाहेरच आहे. येतोय तो, अजून ओपन नाही होतं एवढ्या सकाळ वाटतं ते, पण त्याला फोन केला ये म्हणून आलो आहे. तर येतोय तो, आला की मग फायनलाइज करतो, पाहतो पहिलं काय रेट वगैरे कसं काय आणि मग बघू काय होते तुम्हाला सांगतो मग. आणि मग तिथून पुढं कुठं जायचं बघत राहा. तो गाईच कामं उरकलेले आहेत आपले ॲज युजल, तुम्हाला तर माहितीच आहे. आपण पटकन कामं उरकतो आणि मग फिरायला जातो. तर मग आता आलो आहे आपण फिरायला. गेस करा कुठं आलो असेल आपण, गेस करा, 2 मिनटात गेस करा. टाकले कमेंटमध्ये टाकलं का? आता सांगतो कुठं आलो आहे. खडकवासल्याला आले आपण. खडकवासला सारखंच खडकवासलेलं होतं आपण, काय विषय काय माहिती, खडकवासल्याची ओढ लागलेली आहे आपल्याला. सो खडकवासल्याला आलेलो आहे. अजिबात गर्दी नाही, कोणच दिसेना मला ते इथं. तर बघू उतरून खाली, ते आत पाण्यात सोडतायत का नाही काय माहिती. आता खाली बंद केलं ना वाटतं ते. सो जाऊन बघू, काय नसेल इथे बोर होत असेल तर मग ऑप्शन आहे आपल्याकडं सिंहगड फोर्ट. तर मग सिंहगड फोर्टला जाऊ आपण. पहिले इथं जाऊन बघू आपण, चला. सो गाईज आलेलो आहे पाणी पाहायला, पण बॅड लक तसंच आहे की खाली सोडतच नाही. वरते जा सिक्युरिटी केलेलं आहे त्यांनी, खाली सोडत नाही. बाय द वे वातावरण लय भारी झालं आहे रे, क्वालिटीच वातावरण झालेलं आहे. वारं तर लय सुटले बाबा. 0 क्राऊड येतं, 0. क्वचित माणसं आलेली आहेत. दुपारचं येत नाही वाटतं आणि आज विकेंड पण नाही ना, वर्क डे, त्याच्यामुळे आज कोणच आलेलं नाही आहे. म्हणून आपण आलेलो आहे. जिथं कोण जात नाही तिथं आपण जातो. तर लय वारं सुटले, आवाज येतोय ना येतोय काय माहिती, पण एक नंबर वाटतंय. लय भारी वातावरण झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा गाडावं लय भारी वातावरण असं. बघू काय ठरतंय. जरा पाण्याची मजा घेऊयात आणि मग बघूयात.
चल ढूंढ लाए सारी मासूम सी खुशियाँ चल भूल जाए लगा ऊन आहे हो ऊनले लागतं संध्याकाळचं पोरगा बसताय तिथं बसू सो काहीच ठरावे बसतो आणि बसून ठरवतो नक्की काय करायचं आता कपलला डिस्टर्ब नाही ना व्हायचं आपल्याकडून वेगळं थांबू खाली समोर कसं आहे कपलांना त्रास देत नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे काहीच कपलांना जगू द्या मग आपल्या आयुष्यात पोरगी नाही लोकांच्या आयुष्यातल्या पोरीला त्रास द्यायचा नाही चालू आहे ना तेच की गाईज आम्ही चाललेलो आहे कुठं माहीत नाही कुठं चाललेलो आहे पण चाललो आहे तुम्हाला तर माहिती आहे जातो माहीत नसतं पण जातो आपण थांबा रोड क्रॉस करू दे नाही तर एखाद्या रोडमध्ये मला जातील घेऊन तर पुढं चाललेलो आहे जरा नवीन स्पॉट बघतो तेच दाखवून तुम्हाला बोर नाही करायचं मला नवीन स्पॉट दाखवतो तुम्हाला चला मोबाईल इथंच पडलाय का मोबाईलला कोण हात म्हणा मोबाईल कोण ना हातलं गाडीत मोबाईल टॅबलं सगळं आहे सो चला कितना कुछ कहना है फिर भी है दिल में सवाल कहीं सपनों में जो रोज कहा है जिंदगी भाऊ असं यायचो काही का या टू व्हीलरवर पोरीसोबत हेल्मेट घालून हेल्मेट नाही पण पोरींसोबत यायचो ना टू व्हीलरवर कॉलेजला होतो तेव्हा जिंदगीला राव या खडक वाचल्यात त्याच्यामुळे त्या दोन शब्द त्यासाठी काय आता शब्द गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आणि माणसांचं काही सोडत राहतात माणसं माणसाला सोडणार का मला सोडलेलंच आहे की कुठं माया बोखंडी बसली का ते दिले सोडून म्हणजे कसं असतं माहिती का एक पर्टिक्युलर वेळ असते तेवढ्या पुरतच माणूस साथ देतो नवीन माणसं आयुष्यात येत राहतात क्वचित लोक असतात आपले पोरच की जे शेवटपर्यंत साथ देतात नाही तर पोरी फेरी येत ना हा काय नाही सिजनेबल असतात वर्ष दीड वर्ष सोबत असतात सीझन हा सिजनेबल असतात पोरी मस्त मैत्रिणी असतात पण मैत्रिणी पण सिजनेबल असतात कोण कट्टर पेट्टर काय नसतं भाऊ कामापुरतं काम झालं की विषय संपला तू कोण मी कोण बेकार काम असतं लोड नाही घ्यायचं ते आपण आता आहे ना सरळ खडक वाचलं इकडं पानशेत कुठं जायचं कुठं जाऊ गाईज नो सिंहगड ओनली 500 गाईज कहा पे जाऊ मैं गाईज 19 किलोमीटर सिंहगड गाईज किधर जाऊ रुको तेरे इश्क दी फकीरी इंस्टाग्राम रील टाकली भाऊ जाऊन बघा ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी लवकर जाऊन बघा शुभशिवरकर 81 असा आयडी आहे त्याच्यावर म्हणजे 500ला ओ माय गॉड 500ला पण उदास असल्यावर आता चक्कर होईल मोठी आपली मोकार कस काय मग बंद कस काय असं 500 आता इथं खडक वाचलेलंच असलं केलंय म्हणलं इथं पण केलं असणार ना त्यांनी 500 तर बोटिंग आहे ते आता गेल्यावर काय बोटिंगचं कसं माणसं हे करतील पैसे तिकडे भेटतात त्यांना बोटिंग काय माहिती ते विकेंडलाच असं रे माझ्या मते weekend बघायला लागल जाऊन मग विकेंड कुठं आज सोमवार आहे तसं म्हणजे हेच झालं ना चढ गई मेनू तेरे चला मग जायला काय हरकत नाही आपल्याला चला जाऊन बघूयात काय विषय चला सिंहगड किल्ला दिसतोय बघा सिंहगड फोर्ट समोर सिंहगड तिथं पण जायला काय हरकत नव्हती पण ऊन लय असेल आत्ता आफाट ऊन लागतंय चटके बसतात बाहेर चटके बघू काय ठरते इकडचं काहीच नाही नसलं तर मग तिकडच शेवट पर्याय नाही काय लेक व्ह्यू पिकनिक स्पॉट जायचं का शांती विहानला सारखा काहीच जाऊन द्या आम्हाला सबस्क्राईब करा यांना सगळ्यांना सबस्क्राईब करायला हवं माझं चॅनल किती जण होतील अख्ख्या मेंढ्यांना सबस्क्राईब करायला हवा लाईक करा 5 मिनिटात पोचला आपण गेल्यावर बघू मग काय सीन आहे त्याचा चालू आहे का बंद आहे ते माहित नाही आता सो गाईज पानशेतला पण तोच सीन आहे पाण्यात सोडत नाही काहीतरी काय मध्ये नाही का सीन झालता पाण्यात बुडून त्याच्यामुळे सोडत नाही त्याच्या आतमध्ये पण आपण आलेलो आहे तिथं नंदमहालला आलेलो आहे आपण जरा फोटो काढतो आणि मग खडक असलेलं जाऊ परत किंवा मग बघू काय नेक्स्ट देतो तुम्हाला अपडेट
काढलेले आहेत, फोटो बिटो काढलेले आहेत. सीन असा आहे, ही पण प्रायव्हेट प्रॉपर्टी. हा मग हॉटेल नाही, मला वाटलं हॉटेल आहे. म्हणलं जाऊ जेवाय आतमध्ये, पण ते हॉटेल नाही, बंगलो आहे एकाचा, प्रायव्हेट प्रॉपर्टी. पण तरी पण काकाने सहकार्य केलं आम्हाला, काय विषय नाही. गाडी पिढी आतमध्ये डायरेक्ट चालायचं. स्वतः निघालेलं आहे, जरा भूक लागली काय ते खातो. नेक्स्ट काय आहे तुम्हाला दाखवतो, चला. काल टाकी फुल केली सीएनजीची आखे, आज परत फुल करायला लागते. एका दिवसात आखे टाके संपते राव. लय रनिंग व्हायला लागले, जरा फिरायचं कमी केलं पाहिजे आता जरा. हप्ते मस्त येतले तरी किती 40 हजाराचे हप्ते आहेत मला, 40,000 रुपये टोटल. पण चालायचंच. दादा भाऊ म्हणत होता सारखंच खायला होतोय, 2-2 तासाला खायला थांबतोय ना. ते म्हणते जरा एकदाच काय खायचं नाही का. म्हणतं उदाहरण दिलं त्यांनी, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असला काहीतरी म्हणत होता. 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला असला काय तर म्हणत होता. त्याला म्हणलं अरे गेले पैसे, म्हणलं खाण्यावर मजबूत खर्च करायचा. तर मला म्हणतोय तो 40,000चे हप्ते आहेत तुला, आहे ना लक्षात. म्हणलं आहे, झोप येत नाही त्याच्याशिवाय मला. ते का वेले चाललं आता काय ते खातो बघू, आणि मग बघू नेक्स्ट काय. थोडंसंच खातो, मला नेमकं हेवी खायचं आहे. पण ते नेमकं सीन काय आहे, पार खडक असल्याच्या बाहेर जायला लागेल. बघू मग. हे फक्त एक पुणेकरच करू शकतो, बाकी कुणाच्या तेवढी बद्दल असं बोलायची, फक्त पुणेकर. खाऊन झाले ना, आता पान घेतलंय. पान तर असं घेतलंय जसं काय हेवी नाही का, मटण पिठान चिकन खाऊन बसतं पोट फुल झालंय, मग पान खातोय. जोगेश्वरी मिसळला आलतो आणि मिसळ बी नाही खाल्ली, बेदच खाल्ली. ती बी एक पण गेली नाही आम्हाला दोघांना बी. नुसतं खायचं म्हणून नाही का 2-2 घास खाल्लं आणि बाकी ठेवलं आहे तसं. आणि आता पान घेतलंय खायला, लय अवघड झालंय. उघड म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे भाऊ, काय होतं माहिती आहे का, असं इच्छा होती खायची पण जात नाही. पण मग आता इच्छा तर मोडत नाही आम्ही, तुम्हाला तर माहितीच आहे. पैसा जाऊ दे, काय विषय आहे पैशाचा. शरीर एकच आहे, जिंदगी एकदाच आलेली आहे. मनाला वाटेल ते करायचं. खाऊशी वाटलं लगेच खायचं, प्यायशी वाटलं प्यायचं. दारू नाही, कोक पीक तसलं काय नाही तर तुम्ही म्हणताल 10 रुपयाला शिकवते. म्हणजे जे मनाला वाटेल ते करा भाऊ, बिंदास्त, काय विषय नाही. चला आता निघालोय, कुठं चाललो स्टेट येऊन. तर मित्रांनो, पानशेतवरून खडकवासल्यावरून अजून कुठं आपण गेलतो, तिथून आपण आलेलो आहे. आलो एका ठिकाणी, एक आपला फ्रेंड आहे, त्याकडून जरा मला सजेशन घ्यायच्यात. आर्किटेक्ट येतो, तर मग येतोय तो, त्याने मला स्पॉट सांगितलेलं त्याच्या ऑफिसच्या तिकडं कुठं तरी. सो तिथं आलेलं आहे तो, म्हणलं एक 5 मिनटात येतो, थांब. सो गाडीत बसलो आहे. आल्यावर मग जरा काय डिस्कशन होईल आमचं काय बघतो, आणि मग काय घरी, मग कडं नाही, मग घरी. बाद झालं की आता किती फिरलो, बस की किती दाखवायचं. बिकेल लागेल मी रोज फिरले चालायचं, पण तुमच्यासाठी ते पण करायचं आहे रे मी. सबस्क्राईब करा. काय करतो, सकाळचं फिरतो आणि पार्ट टाइम रात्रीचं चौकात बसतो. ब्लॉगसाठी एक काय करतो, डोनेट फॉर मी आणि ब्लॉग शुभ शेअर ब्लॉग यूट्यूब टाकतो. आणि हां तसं करतो, डोनेशन गोळा करतो. चालायचं जो कपाट काम झालं की घरी निघतो. पण काय झालं मध्येच तर तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून. काम उरकलेलं आहे आपलं. कुठं आलतो बघा, तुम्हाला हिंट देतो, थोडी हिंट देतो, गेस करा. सो आता निघालेलं आहे घरी. बाद झालं, 5 वाजलेले आहेत. 5 आता निघलं पाहिजे, लयच उशीर झाला. अख्खा दिवस घराबाहेर गेलेला आहे, आता घरी जातो बाबा. चला, सो चला. आपला ब्लॉग पण चालू करू काय मी, घरात काय घडलं ते सगळं ब्लॉग चालू करतो. मग गर्दी बघितली का, काहीच गर्दी. अर्धा तास झाले या गर्दीत आम्ही कात्रजच्या चौकात, काय बोलायचं. आणि हे बघा काय लावले मागं. मागच्यांवर लक्ष द्यायला पार्किंग कॅमेरा लावलाय आणि गाडी चालली पुढं. डेंजर काम आहे आपलं. चला, सुटले वाटतं.
चिल्ली पिल्ली काय डेंजर आहे भाऊ आपली. सबस्क्राईब करते हो. सबस्क्रायबर आहेत ना आपले, करायला लागते का. सो गाईज खायला थांबलो होतं, बिर्याणी ऑर्डर केली, बिर्याणी खातो आणि मग घरी निघतो. कुठे चार्जर, गॉगल, चार्जर, चावी झाली आयपॅड. आता फक्त आयपॅड राहिला. 1 मिनटं आयपॅड घेऊन द्या. आयपॅड घेतला की डन, सगळं घेतलेलं आहे आणि जस्ट घरी पोचलेलो आहे. गाईज लय वैतागले अपाट वैतागले, काय सांगू तुम्हाला. चालतंय, चला आता निघालोय घरी. सो गाईज डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.